हॅलो साई, व्हेरी गुड मॉर्निंग. आवाज येतो ना माझा? 11 11:30. हा, ठीक आहे. साई, आवाज येतो माझा? ओके, जस्ट वेट 2 मिनिट. पीसी वर मी लॉग इन करते. अनम्यूट. ओके. अरे, साई, काय प्रॉब्लेम झालाय? पीसी वर लॉग इन होत नाहीये आणि मी मोबाईल वरून कनेक्ट केलंय, सो तो ऑप्शन नाहीये मोबाईल मध्ये. ओके साई, पूर्व आलेली नाहीये अजून. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. आपला टॉपिक चाललेला आहे रेग्युलर फंडामेंटल युनिट्स, आणि त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे एसआय युनिट्स अँड डिराई युनिट्स. सो मी एकदा युनिट सिस्टम काय आहे ते रिवाइज करते तुझ्यासाठी, आणि आपण एमके, सीजीएम, एफपीएस हे तिन्ही पण सिस्टम परत एकदा घेऊयात, आणि मग देन नेक्स्ट टॉपिक जे आहेत ते कंटिन्यू करूया. नाही आलेली ती. ओके. गुड मॉर्निंग पूर्वा. जस्ट वेट आज तुम्ही. पूर्वा अँड साई. पूर्वा, टेल मी व्हॉट इज अ युनिट. युनिट म्हणजे काय पूर्व बघितलं होतं आपण, हे रिवाइज करूयात आणि मग नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूयात. सो पूर्वा, टेल मी व्हॉट इज अ युनिट. नो पूर्वा, हे आपला रेग्युलर क्लास आहे, रिव्हिजन क्लास नाहीये. रिव्हिजन क्लास आपला मंडेला असतो. मंडेच्या क्लासमध्ये आपले वर्क अँड एनर्जी चाललेलं आहे. हा क्लास कुठला आहे? रेग्युलर क्लास आहे. सो रेग्युलर क्लासमध्ये आपला कुठला लेसन चाललाय? 7चा फर्स्ट ना, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, आणि त्याच्यामध्ये आपण स्टार्ट केलाय. आपला टॉपिक चाललेला होता एमके, सीजीएस आणि एफपीएस तिन्ही सिस्टम्स आपण कम्प्लीट केलेला. तर आजचा टॉपिक आहे आपला फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ह युनिट्स. सो त्या अगोदर मी क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज अ युनिट. पूर्व आन्सर देणार आहे मला.
पूर्वा, आवाज येतोय ना माझा? पूर्वा, आवाज येतोय ना माझा? साई, आवाज येतोय? पहले देखना है कि ऑब्जर्विंग एंड स्पेस, इन दो चीजों का मतलब क्या है? स्पेस का मतलब क्या है और ऑब्जर्विंग का मतलब? पूर्वा, सांगू शकतेस का? तो पहले हम देखते हैं कि ऑब्जर्विंग, येस पूर्वा, मी काहीतरी क्वेश्चन विचारलाय की युनिट म्हणजे काय? आपण कुठल्या 3 सिस्टम बघितल्या युनिट सिस्टम मध्ये? ऑब्जर्व का क्या मतलब है? और कुछ कोई डिफाइन करेगा ऑब्जर्व का मतलब क्या है? ऑब्जर्विंग मींस सीइंग। बेटा सीइंग और ऑब्जर्विंग में डिफरेंस है। सी, आपके आसपास बहुत सारे लोग हैं, आप जब रोड पे चलते हो तो आपको दिखता है कि बहुत सारी गाड़ियां आती जाती हैं। MKS, GKS not. MKS is correct, but second system कुठली होती? व्यवस्थित बघ, आठव. आपके क्लास में कोई आपके बगल में बैठा है और आप उसको देख बार-बार ऑब्जर्व करें, इसका मतलब क्या करें कि आप उसको थोड़ा सा एक अलग नजर से देखते हैं, मतलब यू आर स्टडी, क्या आप देखते हैं इसका नेचर कैसे होगा, बराबर, इसका एटीट्यूड कैसा है, इसका बिहेवियर कैसा है। सेम वे रात को हम देखते हैं कि पूरा स्पेस पड़ा हुआ है, बहुत सारे स्टार है, बहुत सारे चीजें हैं, ओके, इससे वो निरीक्षण करना, ठीक है। इसका मतलब क्या है कि ऑब्जर्व करते हैं, मतलब क्या करते हैं कि हम उसको अच्छे से, मतलब उसको स्टडी करते हैं, देखकर स्टडी करते हैं, इस चीज को देखकर स्टडी करना, ओके। और साई, काय प्रॉब्लेम है? ओके, विद द हेल्प ऑफ आई, ठीक है। तो हम इस चीज को देखते जब तो स्टडी करते हैं, उसको क्या बोलते हैं? ऑब्जर्विंग। अब सर दूसरी बात आती है कि देखना, तो व्हाट डू मीन बाय सीइंग? सीइंग क्या होता है? सीजे सिस्टम, येस करेक्ट पूर्वा. MKS अँड सीजे सिस्टम हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आणि थर्ड एक सिस्टम होती ती होती FPS सिस्टम. तर मी क्वेश्चन काय विचारला होता की युनिट म्हणजे काय? तर युनिट म्हणजे काय? साई समजतंय मी काय शिकवते ते? फर्स्ट ऑफ ऑल तुला माझा आवाज येतोय का क्लिअर दोघांना पण? मैंने जो बताया सिंपल सी बात है, किसी भी ऑब्जेक्ट से जब लाइन आती है, उस लाइन को जब हमारा ब्रेन एनालिसिस करता है, ओके, उसको हम क्या बोलते हैं? उसको हम बोलते हैं कि सी, कि हम इसको देख रहे हैं। सर अगर हम आंखें बंद करें दिखेगा नहीं क्या? नहीं दिखेगा। आप सर आप सबने तो देखते हैं। ओके, येतोय ना आवाज? ठीक आहे, मग आपण कंटिन्यू करूया. सीजीएस, ओके. युनिट्स म्हणजे काय इथून स्टार्ट करूया. तर युनिट्स म्हणजे काय, आपण फिजिकल क्वांटिटी स्टडी केले होते साईड, येस करेक्ट? करेक्ट आहे ना? तर मला सांग बरं कुठल्या पण 4 फिजिकल क्वांटिटी, कारण तुझा खूप गॅप झाला. टेल मी एनी 4 फिजिकल क्वांटिटीज. तो हमारा, तो सर मुझे बताइए कि ऐसा है कि अगर लाइट नहीं होगी तो क्या होगा? लाइट नहीं होगी तो चीजें हमें दिखेगी. साई, मी क्वेश्चन विचारलाय तुला की कुठल्या पण 4 फिजिकल क्वांटिटीज सांग. ठीक आहे, नसेल तर मी कंटिन्यू करते पुढे. तर युनिट सिस्टम मध्ये काय बघितलंय आपण की आपण फिजिकल क्वांटिटी बघितल्या होत्या. आता युनिट म्हणजे काय, कुठलीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला जो रेफरन्स घ्यावा लागतो त्याला आपण काय म्हणतो? युनिट. द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कुठली पण फिजिकल क्वांटिटी मेजर करायला आपल्याला रेफरन्स घ्यावा लागतो. तिला मेजर करण्यासाठी रेफरन्स यूज करतो आपण, त्याला म्हटलं जातं युनिट सिस्टम किंवा युनिट. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण युनिट्स मध्ये कुठले फिजिकल क्वांटिटी बघूयात आपण. फर्स्टली लेंथ. आता लेंथ मध्ये तो ऐसा कुछ नहीं कि लाइट में मतलब इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन में 7 कलर होते हैं. एक्चुअली इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन में बहुत से कलर होते हैं.
लेंथ, मैं आपको यहाँ पे देता हूँ, यहाँ पे प्लीज शेयर करता हूँ आपके साथ। लेंथचं आपण युनिट बघितलं होतं मीटर, आणि तुम्हाला हे येस व्हेरी गुड पूर्वा, मीटर. मग हा मीटर काय झालं, लेंथचं युनिट झालं. अजून कुठलं युनिट आहे, टाइम अवर. व्हेरी गुड. नेक्स्ट अजून कुठलं आहे, टाइमचा अवर आहे. करेक्ट आहे. टाइमचं फक्त अवरच युनिट आहे का? आपण तिन्ही पण सिस्टम मध्ये टाइमचं एकच युनिट यूज केलं होतं. कुठलं युनिट होतं ते? देखिए हमारी जो ब्रेन की कैपेसिटी है, ओके, हमारी जो ब्रेन की कैपेसिटी है वो कैपेसिटी 7 कलर की, ओके, उससे ज्यादा करन्सी रुपीज, नो 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 पूर्वा, ही फिजिकल क्वांटिटी नाहीये. करन्सी ही कुठली फिजिकल क्वांटिटी नाहीये. येस पूर्वा, हे आपण लेंथ मध्ये बघितलं होतं. मीटर आहे युनिट, सेंटीमीटर आहे. आता मीटर आणि सेंटीमीटर हे सीजीएस आणि एमकेएस युनिट आहेत. आपण मी परत रिवाइज करते एकदा, बट अगोदर आपण फिजिकल क्वांटिटी बघूया. नेक्स्ट पूर्वाने सांगितलं टाइम. साई आवाज येतोय ना? टाइमचं युनिट कुठलं आहे, सेकंड, मिनिट अँड आवर. येस, सेकंड, मिनिट अँड आवर. व्हेरी गुड. नेक्स्ट आपण कुठल्या बघितल्यात फिजिकल क्वांटिटीज, मास. मास मध्ये कुठल्या कुठल्या आहेत? आयार के लिए होता है और अंधेरे में क्या होता है, जो बॉडी मास मध्ये किलोग्राम आणि ग्राम. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं बघा, भाजी मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर काय म्हणता तुम्ही, 1 किलो ब्रिंजल द्या, 1 किलो ऑनियन द्या, तर ते आपण काय मेजर करतो, त्याचं मास म्हणजे ते केजी मध्ये मेजर करतो. आणि तेच जर आपण ज्वेलरी शॉप मध्ये गेलो ज्वेलरी घ्यायला किंवा गोल्ड घ्यायला, तर ते आपण ग्रॅम मध्ये खरेदी करतो. सी, दिस इज द डिफरन्स बिटवीन द युनिट ऑफ मास, केजी अँड ग्रॅम, किलोग्राम अँड ग्रॅम. हा एक म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. यांचं आपण रिलेशन पण बघितलं होतं. नेक्स्ट कुठली फिजिकल क्वांटिटी बघितली होती आपण, एरिया. एरियाचं युनिट मॅथ्स मध्ये आहे. आता एरिया तुम्ही फाइंड करता की एरियाचं युनिट कुठलं येतं, मीटर स्क्वेअर और सेंटीमीटर स्क्वेअर. हे पण युनिट्स येतात ना एरियाचे. सो हे अशा फिजिकल क्वांटिटीज आहेत की त्याचे हो डिफरंट युनिट्स आहेत. साई समजतंय ना काय शिकवते मी? इसके बाद आपको कभी दिखता है कि आपके मोबाइल का सिग्नल ज्यादा कहाँ पे, पर देखो वहां पे थोड़ा सिग्नल ज्यादा दिखता है, चलो वहां पे जाते हैं. ओके, हे समजलंय मी काय सांगितले. अशा अजून खूप फिजिकल क्वांटिटीज आहेत तुमच्या नोटबुक टेक्स्टबुक मध्ये, आणि मी लिहून पण दिलेले आहेत. सो हे आहेत युनिट. आता आपण युनिट म्हणजे काय बघितलं की फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपल्याला एक रेफरन्स घ्यावा लागतो, आणि तो म्हणजेच काय असतो, युनिट. आता हे युनिट मेजर करण्याच्या 3 मेथड्स आहेत मेनली. कुठल्या 3 मेथड्स आहेत, ज्या पूर्वाने 2च सांगितल्या, एमकेएस सिस्टम, सीजीएस सिस्टम्स, आणि एक थर्ड सिस्टम आहे एफपीएस सिस्टम, पण ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाहीये. सो आपण जस्ट तिला टच करूयात आणि ह्या 2 सिस्टम आहेत त्या डिटेल मध्ये घेऊया, एमकेएस सिस्टम्स अँड सीजीएस सिस्टम. सी, युनिट्स मेजर करण्याच्या 2 मेथड्स आहेत. ऍक्च्युली 3 आहेत. फर्स्ट मेथड कुठली आहे, एमकेएस सिस्टम. सेकंड मेथड आहे सीजीएस सिस्टम, आणि थर्ड मेथड कुठली आहे तुमची, एफपीएस सिस्टम. पूर्वा, व्हाट इज द फुल फॉर्म ऑफ एमकेएस और व्हाट इज एम स्टँड्स फॉर? साई तू पण सांगू शकतोयस, एमकेएस मध्ये एम के आणि एस हे काय आहे? तो एक सिंपल सी बात है बच्चों, साई आवाज येतोय ना? अगर इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन का हमारा ब्रेन एनालिसिस करता है तो हम चीजों को देख पाएंगे, और अगर एनालिसिस नहीं करता है तो हम चीजों को नहीं देख पाएंगे. नाही आवाज येतो ना? ओके, इज इट क्लियर? ओके, तू एकदा बॅक जा आणि परत जॉईन कर क्लास. तो देखो, तो इसका मतलब आपको पहले तो लाइट समझ में आई. ओके, दूसरी बात आपको हेवी चीज क्लियर हुआ है. पूर्व आवाज येतोय तुला? सर लेकिन मैम आपको किसी को डाउट आएगा कि सर हम बाकी चीजों को देख क्यों नहीं पाते, मतलब अब आईआर रेडियो वेव को क्यों नहीं देख पाते. तो बड़ा एक सिंपल सा फंडा है कि देखो, अगर आप यहाँ पे बैठे हुए हो और आपके पीठ पे यहाँ पे कोई मक्खी बैठी,
क्या आपको फील होता है कि आपके पीठ पे मक्खी बैठी है? नो, आपको नहीं फील होता है, क्यों नहीं फील होता? बराबर, आपके पीठ पे यहाँ पे मक्खी बैठी तो आपको फील नहीं करता। तो सर ठीक है, जो वेव्स है, तो सर चलो हम मान लेते हैं कि जो वेव्स है जिनकी फ्रीक्वेंसी कम है, मतलब आईआर, माइक्रोवेव, रेडियो, इनको नहीं देख पाते। एक्सरे, अल्ट्रावायलेट की तो फ्रीक्वेंसी ज्यादा है, तो उसको क्यों नहीं देख पाते? हॅलो पूर्वा आणि साई, आवाज येतोय का? तो मैं दूसरा एग्जांपल लूंगा कि बच्चों आप यहाँ पे बैठे हो और आपके पीठ पे सीधा हाथी ने पैर रख दिया, क्या होगा? क्या होगा? क्या आप उसको फील कर पाएंगे? आपके पीठ पे अगर हाथी ने पैर रख दिया तो क्या फील? वी विल डाई। ओके गुड। सेम वे आपको बताया जाता है कि एक्सरे इज हॅलो हा साई, आवाज येतोय आता? साई, आवाज येतोय आता? साई, कॅन यू हिअर मी? ओके ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. MKS मध्ये काय आहे? एम स्टँड्स फॉर, आता बघ तुझ्यासाठी हे सगळं न्यू आहे, मी परत रिवाइज करते, क्वेश्चन कुठे विचारत नाही. MKS म्हणजे काय? युनिट सिस्टम मेजर करण्याच्या ह्या 3 मेथड्स आहेत. एम स्टँड्स फॉर मीटर, एम मीन्स मीटर, के मीन्स किलोग्राम अँड एस मीन्स सेकंड. ठीक आहे. सीच्या सिस्टम मध्ये सी मीन्स सेंटीमीटर, जी मीन्स ग्रॅम अँड एस मीन्स सेकंड. आणि FPS सिस्टम मध्ये एफ मीन्स फीट और फूट, पी मीन्स पाउंड अँड एस मीन्स सेकंड. समजले तिन्हींचे पण फुल फॉर्म? इथे काय आहे? एम मीन्स एस, एम के एस काय आहे ते? ओके, आता आपण फर्स्ट सिस्टम घेऊयात, MKS सिस्टम. MKS म्हणजे काय आहे आपण हे स्टडी करणार आहे. सो एक मिनिट. एक मिनिट साई, हो तू वेट कर 2 मिनिट. ओके ठीक आहे, आवाज येतो ना साई? जर ब्रेक झाला आवाज तर मला मेसेज कर, टाइप कर, मी परत रिपीट करा. ठीक आहे. MKS मध्ये एम काय आहे? मीटर, के काय आहे? किलो अँड एस काय आहे? सेकंड. तर आता मीटर, किलोग्राम आणि सेकंड हे आपण 3 युनिट्स यूज केले, जे की सीजी सिस्टम मध्ये पण आपल्या त्याच्यात सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंड. बट ह्या जे युनिट्स आहेत हे जर बघितलं तर 3 बेसिक फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याची युनिट. मला सांग बरं, मीटर कशाचं युनिट आहे? कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे मीटर? बहुत सारे स्टार हैं, कितने स्टार हैं? बहुत सारे, नंबर ऑफ स्टार है, इसमें एक गैलेक्सी है. साई, आवाज येतोय? गैलेक्सी है ओशन, और ओशन की दूर मतलब हमारा स्टार सन, और उस सन जो सन के अगर 1 बिलियन पार्ट हो, आवाज येतोय व्यवस्थित माझा? क्लियर? तो पार्ट किसके इक्वल है? येस और नो?
सी मीटर, किलोग्राम अँड सेकंड हे 3 युनिट्स आपण बघितले. तर मी काय विचारलं इथं आपण 3 बेसिक फिजिकल क्वांटिटीज यूज केल्यात. कुठल्या बेसिक 3 फिजिकल क्वांटिटीज आहे जे की मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचा, किलोग्राम कशाचं युनिट आहे, मास, आणि सेकंड कशाचं युनिट आहे, टाइमचं. सो ह्या सिस्टम मध्ये आपण 3 बेसिक युनिट यूज केलेत. कुठले 3 बेसिक युनिट आहेत, लेंथ, मास अँड टाइम. सी मी परत एकदा तुला सांगते की फर्स्ट सिस्टम आपण जी यूज केली आहे ती आहे तुमची MK सिस्टम. त्याच्यामध्ये आपण 3 बेसिक युनिट यूज केलेत, बेसिक फिजिकल क्वांटिटी. फर्स्टली आहे लेंथ, सेकंड आहे मास अँड थर्ड आहे टाइम. मग आपण त्याचे युनिट घेतलेत लेंथचं, जे की M स्टँड्स फॉर मीटर, K स्टँड्स फॉर किलोग्राम and S stands for second. हे आपले 3 बेसिक युनिट्स आहेत MK सिस्टमचं. MK सिस्टम म्हणजे काय समजलं? आता याचे जर एक्झाम्पल्स दिले वेगवेगळे डिफरंट, तर तू याच्यामध्ये युनिट्स फाइंड करू शकते. फक्त ह्या 3 बेसिक फिजिकल क्वांटिटीज इथे लक्षात ठेवायचं. मग आता फोर्स, वर्क, ह्याच्या एरिया, ब्रेथ, स्पीड, व्हेलॉसिटी, आपण या सगळ्यांची काय करूया, तिन्ही पण सिस्टम मी सांगितल्यानंतर त्याच्या तिन्हींचे पण युनिट्स यामध्ये बघूया. आता नाऊ सेकंड सिस्टम, सीजे सिस्टम. सीजे सिस्टम मध्ये अगेन 3 बेसिक फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत, तर त्याच आहेत. लेंथ फर्स्ट, सेकंड येते मास आणि थर्ड येते टाइम. Length, mass and time. These are the 3 basic units are used in the 3 systems: MK system, CGS systems and FPS system. तिन्ही पण सिस्टम मध्ये आपण तीनच बेसिक फिजिकल क्वांटिटी यूज करणार आहेत. त्या आहेत तुझ्या लेंथ, मास अँड टाइम. सो आता C stands for सेंटीमीटर. माझा आवाज नाही येते तुला? सरांचा आवाज येतोय का तुला? साई, तुला सरांचा आवाज येतोय का? येस ऑर नो? ओके, मग तुझा नेटचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. एकदा बॅक जा आणि परत जॉईन कर. सेंटीमीटर आणि थर्ड सिस्टम मध्ये येतं ग्राम. म्हणजे इथे G stands for ग्राम and S stands for second. म्हणजे इथे पण आपण 3 बेसिक फिजिकल क्वांटिटीज यूज केल्या, मास अँड टाइम. बट C stands for इथे काय आहे, सेंटीमीटर. G stands for ग्राम and S stands for second. ही आहे तुझी सेकंड सिस्टम, CGS सिस्टम, सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड. आता थर्ड सिस्टमचा आपण बघू. थर्ड सिस्टम मध्ये बघूयात ठीक है. C. CG सिस्टम मध्ये C सेंटीमीटर, G ग्राम अँड S सेकंड. लेंथ, मास अँड टाइम हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. नाउ द थर्ड सिस्टम, FPS सिस्टम. येस मॅम, येस. FPS सिस्टम नाही,
FPS. और उसके बाद ये तो दो चार तर FPS सिस्टम मध्ये काय आहे, अगेन 3 बेसिक फिजिकल क्वांटिटीज आहेत, लेंथ, मास अँड टाइम टी. बट यामध्ये आपण युनिट कुठले यूज करणार आहोत. F stands for feet, P stands for pound and S stands for time. हे फीट कशाचं युनिट आहे, लेंथचं. पाऊंड कशाचं युनिट आहे, मास. आणि टाइम आहे टीचं. म्हणजे इंडियामध्ये जर आपण मासला किलोग्राम किंवा ग्राम मध्ये जर मेजर करत असेल, तिथे अदर कंट्रीज आहेत तिथे काय केलं जातं, हे मास आहे ते पाऊंड मध्ये युज केलं जातं. सो पाऊंड अँड फीट इज युनिट ऑफ मास अँड लेंथ. पाऊंड मासचं लेंथ आहे, मासचं युनिट आहे, आणि फीट जे आहे ते लेंथचं मास आहे. सो हे 3 युनिट आहेत. काय पूर्वा काय म्हणते? येस, काही डाऊट आहे का? येस पूर्वा. मीन्स MENT means पूर्वा काय म्हणायचे, काय क्वेश्चन आहे का, डाऊट? येस, बोल काय डाऊट आहे तुझा? पूर्वा डाऊट काय आहे, बोल. आय कुठे आहे तिथे? आय नाहीच आहे, FPS आहे फक्त. MKS, CGS आणि बघ मी परत एकदा, अगं बघ एकदा मी परत सांगते. सर मैं येस पूर्वा. सी, अगं आपण 3 सिस्टम बघितल्या. एक बघितली MKS, सेकंड बघितली CGS आणि थर्ड बघितली FPS. याच्यामध्ये आय कुठे आलाय? काय डाऊट आहे तुझा? आय कुठे आहे याच्यामध्ये? M म्हणजे काय, मीटर. K म्हणजे किलोग्राम. S म्हणजे टाइम. C म्हणजे काय, सेंटीमीटर. G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे काय आहे, टाइम. F फीट, P पाऊंड आणि S म्हणजे काय आहे, टाइम इन सेकंड. म्हणजे इथे तिन्ही पण सिस्टम मध्ये तुमचे 18च बेसिक फिजिकल क्वांटिटीज आहेत. लेंथ 12 मध्ये 12. ऍट 12.
अगं पूर्वा, मी मोबाईलवर क्लास केलाय, खूप प्रॉब्लेम येतोय आज नेटचा. पीसी वर नाही लॉग इन केलेलं, सो मला तो ऑप्शन नाहीये की अनम्यूटचा ऑप्शन नाहीये. सो डाऊट असेल तो विचार, टाईप कर. तुझं काय म्हणते ते मला कळलं नाही. समय फिर से कभी यहाँ पे इमेज शेयर की हुई है। देखो यहाँ पर मिल्की वे गैलेक्सी का एक पार्ट है, देखा यहाँ पे, तो यहाँ पे इसका एक डॉट को टेलीस्कोप में इस्तेमाल कर, ठीक है? नहीं अच्छा यहाँ पे न्यूट है. ये वाला अगर आपको रेडियस वाला भी रहेगा तो आइसक्रीम शुड टी मीन्स टाइम आहे, फिजिकल क्वांटिटी ती आहे टाइम, बट तिचं युनिट आहे सेकंड. येस. एस मीन्स, लक्ष दे इकडे, ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि हे आहेत तुमचे युनिट आहेत त्याचे. these are the unit and this is a physical quantity. समजले आता? सर डबल हो गया यहाँ पे ए. समजले ना? पूर्वा तुझं डाउट क्लियर आहे? इसके बारे में बताइए। एक बार भारत बेकरी में जाओ ना, भारत बेकरी में शायद वो रखा होगा देवी का है। हाँ यस, आज चलो बताने नाही कळलं तुला अजून पण? हो बोल ना, डाऊट काय आहे तुझा मग? काय आहे आता, काय डाऊट आहे? अगं आता काय डाऊट आहे बोल, तोच डाऊट आहे का अजून पण? अगं पूर्वा, डाऊट आहे म्हणतेस मग बोल ना, काय डाऊट आहे? ओके ठीक आहे, चालेल. सी, आता इथे बघ, साई समजले त्यांनी पण सिस्टम मध्ये कसं युनिट घेतो आपण. ओके ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात. मी तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटीज देते, त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं की याच्या एमके सिस्टम मध्ये युनिट काय असेल आणि सीजे सिस्टम मध्ये युनिट काय असेल. सी लेंथ, तर इथे असेल तुमची एमके सिस्टम. तो लेंस के दो साइड ओके, एक साइड से लाइट आती है, दूसरे से लाइट आता है, आणि इकडे सीजीएस. जो लाइट आती है इथे लेंथ, एक साइड से जो लाइट आती है इथे खाली टाइम तर ऑलरेडी स्टडी केले आपण. इथे डिस्प्लेसमेंट जहां पर कलेक्ट होती आणि डिस्टन्स, या तीनचं सांगायचं अगोदर, मग मी बाकी अजून काही फिजिकल क्वांटिटीज देते. लेंथ, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर लेंथचं एमके सिस्टम मध्ये युनिट काय असेल टाईप करा.
कॉन्वर्जिंग लेंस क्या करती है, लाइट को एक पॉइंट में कॉन्वर्ज करती है। डाइवर्जिंग लेंस क्या करती है, लाइट को स्प्रेड करती है। डाइवर्जिंग क्या करती है, लाइट को स्प्रेड करती है, कॉन्वर्जिंग क्या करती है, लाइट को कॉन्वर्ज करती है। ठीक है, प्लीज टाइप इट. लेन्स युनिट काय आहे दोन्ही पण सिस्टम मध्ये, एमके सिस्टम मध्ये आणि सीजे सिस्टम मध्ये? होता है कि सन की जो बहुत सारी लाइट है वो लेंस के एक तरफ से आती है और दूसरे जगह पर वो एक्यूमुलेट होती है या फिर कलेक्ट होती है या फिर फोकस होती है। मी इथे क्वेश्चन विचारलाय की लेन्सचं एमके सिस्टम मध्ये युनिट आणि सीजे सिस्टम मध्ये युनिट काय आहे? मीटर आणि सीजे सिस्टम मध्ये सेंटीमीटर. अगेन डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्प्लेसमेंटचं एमके सिस्टम मध्ये युनिट काय येतं? मीटर आणि सीजे सिस्टम मध्ये सेंटीमीटर. आणि खाली डिस्टन्स अगेन मीटर आणि सेंटीमीटर. बट आपण डिस्टन्स युनिट किलोमीटर पण घेतो ना. आपण म्हणतो माझं स्कूल माझ्या घरापासून 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे, 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. मग ते मीटर काय झालं, एक बेसिक फिजिकल क्वांटिटी झाली. बट किलोमीटर आपण काय घेतलं, लॉंगेस्ट डिस्टन्स मेजर करण्यासाठी तिथे किलोमीटर यूज केलं. सो मी रिलेशन सांगते किलोमीटर आणि मीटर मध्ये काय आहे हे ऑलरेडी तुम्हाला माहित पण आहे. सो हे आहे एमके सीजेस, लेंथ डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, की ज्यांचे तिन्ही सिस्टम दोन्ही पण सिस्टम मध्ये युनिट काय आहेत? मीटर. एमकेएस मध्ये मीटर 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 आणि सीजीएस मध्ये सेंटीमीटर. बट एफपीएस मध्ये काय असेल त्यांचं युनिट? लेंथचं फीट, अगेन डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचं सेम. तर हे आहे तुमची बेस एमके सिस्टम अँड सीजीएस सिस्टम. मी अजून काही युनिट देते. आहे तुमचं स्पीड, स्पीड अँड velocity. So tell me, what is the unit of speed? साई, स्पीडचं युनिट काय आहे? जूल. जूल कशाचं युनिट आहे साई? कशाचं युनिट आहे? जूल, वर्कचं किंवा एनर्जीचा? येस, वर्कचा आहे, एनर्जीचा आहे. तर मी विचारले स्पीड. अरे तुम्ही म्हणता ना मी कार 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालवली. नहीं हो रहा है सर, वो साइड ही रीच नहीं. येस, सो स्पीडचं युनिट काय असेल मग? किंवा तुम्ही गाडीचं ते तुमचं आहे पुढचं हँडल वगैरे त्याच्यामध्ये बघितलं असेल स्पीडोमीटर मध्ये असतं किलोमीटर पर आवर. मग ते युनिट काय असेल स्पीडचं? किलोमीटर पर आवर. बट बेसिक युनिट काय आहे एमके सिस्टम मध्ये? मीटर पर सेकंड. आणि सीजे सिस्टम मध्ये काय असेल ते? सेंटीमीटर पर सेकंड. सेम वेलोसिटीचं पण युनिट एमके सिस्टम मध्ये काय असेल? मीटर पर सेकंड. आणि सीजे सिस्टम मध्ये असेल सेंटीमीटर पर सेकंड. सो दिस इज द स्पीड अँड वेलोसिटी. इथे फक्त डायरेक्शनचा डिफरन्स. 3 मिनिटं मॅम, माझा क्लास राहिलाय मग बस. स्पीड आणि वेलोसिटी इथे फक्त डायरेक्शनचा डिफरन्स आहे. वेलोसिटी मध्ये काय येतं? वेलोसिटी काय असतं? स्पीड प्लस डायरेक्शन. सो दिस इज द एमके सिस्टम अँड सीजे सिस्टम. समजले साई दोन्ही पण? ओके, नेक्स्ट क्लास मध्ये आपण स्टडी करूया डिराइव्ह युनिट्स आणि
SI सिस्टम्स आणि DRAM युनिट्स जे आहे ते. बट आपण आधी बघू त्या फंडामेंटल्स युनिट. कुठले फंडामेंटल युनिट्स आहेत त्या अगोदर इथे SI सिस्टम. तर आता ही SI सिस्टम म्हणजे काय आहे की जिचा फुल फॉर्म आहे सिस्टम इंटरनॅशनल. सिस्टम इंटरनॅशनल जी युनिव्हर्सली एक्सेप्ट केलेली आहे ती आहे सिस्टम इंटरनॅशनल. म्हणजे सगळ्या युनिव्हर्सच्या कंट्रीमध्ये युनिव्हर्समध्ये जे कंट्रीज आहेत ते काय करतात, ही सिस्टम यूज करतात. SI सिस्टम मीन्स ही SI सिस्टम मीन्स MK सिस्टमचे. SI सिस्टम मध्ये जे युनिट्स यूज केले जातील ते सगळे MK सिस्टमच्या युनिट्सची इक्वल असतील. म्हणजे MK सिस्टम मध्ये आपण जे युनिट्स यूज करणार आहेत तेच युनिट्स SI सिस्टम मध्ये पण असतात. तर हे आहे सिस्टम इंटरनॅशनल. आता याच्यामध्ये आपण 7 बेसिक युनिट बघणार आहे. तर ते कुठले कुठले आहेत 7 मी जस्ट एक टच करते आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण याला डिटेल मध्ये स्टडी करूया. फर्स्टली आहे लेंथ, सेकंड मास, थर्ड टाइम. होमवर्क पण आहे की यांचे तू सगळ्यांना युनिट लिहायचे. नेक्स्ट आहे करंट, I, नंतर करंट I, नेक्स्ट केल्विन मीन्स टेम्परेचर, हे युनिट आहे. बेसिक फिजिकल क्वांटिटी, टेम्परेचर, इंटेन्सिटी अँड मोल ऑफ सबस्टन्स मीन्स मोल्स. हे आहेत 7 बेसिक फंडामेंटल युनिट्स जे की आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिटेलमध्ये स्टडी करूया. की त्यांच्या फिजिकल क्वांटिटीज कुठल्या आहेत, म्हणजे लेंथचं बेसिक युनिट कुठलं हे तर आपण बघितलंच आता. लेंथ, मास अँड टाइमचं. मीटर MKS मध्ये मीटर, CGS मध्ये सेंटीमीटर. मास मध्ये मास MK सिस्टम मध्ये काय येतं, किलोग्राम येतं. CGS सिस्टम मध्ये ग्राम येतं. आणि टाइमचं दोन्ही पण सिस्टम मध्ये सेकंड युनिट आहे. सो हे आपण बघितलंय. बट हे जे बाकीचे राहिलेत ना, टेम्परेचर किंवा केल्विन, अँपियर, नेक्स्ट मोल, कॅन्डेला, हे काय आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टडी करूया. सो आज काय स्टडी केलं, शिकवलं हे समजलंय साई? तुझ्यासाठी ही रिव्हिजन होती. पूर्वाचं ऑलरेडी स्टडी झालं, करून झालं. काही क्वेश्चन असतील, डाऊट असेल तर विचार. आणि आज नेटवर्कचा खूप इश्यू असल्यामुळे हे प्रॉब्लेम झालाय सगळं. एकतर PC ला कनेक्टेड नाहीये, मोबाईलवर कनेक्टेड आहे, त्यामुळे पण ओके ठीक आहे, चालेल, बाय.